गुंठे जमिनीची काय किंमत आहे ही ताईच्या तोडून आहे का? ताई किती सांगायची किंमत होऊ शकते? 100 कोटी. आणि एकूण जागा किती आहे ही? 4,500 स्क्वेअर मीटर जागा आहे, म्हणजे 4.5 एकर जागा आहे. याचं मार्केट व्हॅल्यू आदरणीय माशेलकर साहेब सांगतील. सांगा किती जागा आहे? 1600 करोड रुपये कमीत कमी 1600 कोटींची प्रॉपर्टी आहे. माननीय महसूल कमीत कमी 1600 कोटींची प्रॉपर्टी आहे. माननीय महसूल पावसाळ्यात पाणी भरतो एवढा. आमची स्वतःची जमीन आम्हाला म्हणतात विकून पळा. का पळू आम्ही? आम्ही डेव्हलप करायचं आहे. आम्ही तिचे रहिवासी. फादर बी नाही मदत करत, ना सिस्टर. आम्ही कामधंदा सोडून या मदत याच्या मागे लागलोय. घरातून बाहेर गेलो की इकडे आई वडिलांचा जीव धोक्यात आहे. आम्ही बाहेर गेलो की आम्हाला कोण उडवतील. या प्रीती सोसायटीचे गुंडे लोक, तसेच बाहेरचे संजीव चड्डा नावाचा एक गुंडा मागे लागलाय बिल्डर. तो एक सतवतो आम्हाला. कोर्टातून हारला तरी काय ना काय त्रास. दूरचे नातलं हडपणे असतं यार. करू काय आम्ही? जीव धोक्यात आहे. प्रॉपर्टी हडपण्याची तयारी. काय करायचं? मदत या आम्हाला. मंत्री पोलीस आयुक्त मुंबई यांनी तात्काळ ताईला 2 पोलीस देऊन संरक्षण द्यावं. अन्यथा आमचा सगळा समाज इथे उपोषणाला बसणार आहे. मी स्वतः बसणार आहे आणि यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. इष्टियन बांधवांना नमस्कार. सध्याला मी मुंबई या ठिकाणातील वर्सोवा या ठिकाणी आलो आहे. वर्सोवा हे जे ठिकाण जर पाहिलं, मुंबईचा जर तुम्ही भाग जर पाहिला, तर या मुंबईचे मूळ रहिवासी कोण? तर या ठिकाणातला स्थानिक भूमिपुत्र आगरी, कोळी, भंडारी आणि ईस्ट इंडियन समाज. मात्र सध्याच्या घडीला याच ईस्ट इंडियन समाजाची परिस्थिती नेमकी कशी झालेली आहे? बाहेरून येणाऱ्या लोकांनी या ठिकाणातील स्थानिक भूमिपुत्रांची अवस्था कशा रीतीची केलेली आहे? कशा प्रकारे बाहेरील लोक या स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्याच जमिनीमधून बाहेर हुसकावण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे हातकंडे वापरत आहेत? आणि महत्त्वाचं म्हणजे ईस्ट इंडियन परिवार सध्याच्या घडीला कशा प्रकारचं जीवन जगतं आहे, हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमधून दाखवणार आहे. आता सध्याला आपण आहोत वर्सोवा या ठिकाणातील. हे तुम्ही घर बघू शकता. हे कौलारू घर आहे. साधारणपणे कौलारू जर घर तुम्ही पाहिलं तर 100-150 वर्षापूर्वीचे असतात. घरामध्ये येण्याचा दार बघा. आणि ही संपूर्ण जमीन, ही संपूर्ण जागा या ठिकाणातील ईस्ट इंडियन परिवाराने अत्यंत स्वतःचा जोखीम पत्करून यांनी संपूर्णरित्या ही सांभाळून ठेवलेली आहे. हे बघा, या ठिकाणातील साधारणपणे एक जुनं कौलारू घर. याच्यामध्ये अत्यंत बघा, हे जे जुने जे आगरी, कोळी, ईस्ट इंडियन समाजाची जी लोक आहेत, ज्यांची या जमिनीवरती सगळे बाहेरून आलेली लोक हे आज करोडपती झाले, अब्जोधीश झाले. मात्र त्याच लोकांना आज या ठिकाणातून हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खास करून जर तुम्ही पाहिलं तर या परिवाराने सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, या ठिकाणातून हे प्रकरण जे यांच्या जमिनीचं आहे हे त्यांनी जिंकलेलं आहे. त्या वर्सोवा गाव या ठिकाणातील सर्वे नंबर 66 यारी विलेज या ठिकाणातील हे ईस्ट इंडियन परिवाराची ही जी जागा आहे, या जागेवरती सध्याला हे कशा परिस्थितीमध्ये हे राहत आहेत याचं तर मी तुम्हाला संपूर्णतः दाखवलेलं आहे. मात्र या परिवाराचे जे कर्ते आहेत त्या ताईंशी देखील आपण हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कोर्टामधून किंवा इकडल्या आजूबाजूच्या लोकांकडून यांना कशा प्रकारचा त्रास दिला जातो आहे ते देखील आपण समजून घेऊ. नमस्कार ताई. नमस्कार. मी व्हॅलेरिना ग्रेशियस. माझी यारी रोड बिहाइंड देवाची वाडी
अंधेरी वर्सोवा मुंबई नंबर 61 यारी रोडला आमची आजेपंजेची जागा आहे. त्या जागेत 4.5 आमच्या ताब्यात होते. परंतु हे सर्व अनलिगली जागेत घुसपेट करून इमारत बनली. आज आमची जागा 1000 बचलेली आहे. त्याच्यात कोर्टाने आम्हाला जिंकून दिली. कोर्टाने दिली डिक्री विथ ऑर्डर 86ला पास झालेली. 2011ला जिंकलो आम्ही डिक्री विथ ऑर्डर. त्याचे चॅलेंजला ॲपीलमध्ये गेले, तेही हारले सोसायटी. पण पुन्हा घुसपेट करून मला कुठूनही मदत येत नाही. आमच्या जीवालाही धोका आहे आणि आमची जागा हडपण्याची तयारी आहे. यांना बडे बडे मंत्री सर्व मदत करतात, पोलीस. कोण तुमची जमीन कोण हडप करत आहे? प्रीती सोसायटीचे हसणारे मेंबर सर्वे, ओके. इब्राहिम, अशफाक मुल्ला, मुन्ना विरानी, इजाज विरानी, त्याची मुलं, रफीक. कोर्टाकडून आता सध्याला काय न्याय आलेला आहे? कोर्टाकडून हायकोर्टलाही ॲपील प्रीती सोसायटीचे 17ला ॲपील डिसमिस झाली. पुन्हा ते लोकनी आम्हाला त्रास दिला, काही ना काही त्रास करून खाली लिहून ॲपील करतात. म्हणजे तुम्ही मरा कित्येक वर्ष ना, आमचं असून आम्हाला काहीच वापरता येत नाही. गुंडागिरी करतात. कोर्टाने ॲपील त्यांची डिसमिस केले तरी आत्ता सध्या पुन्हा ॲपीलमध्ये जातात. पुन्हा ॲपीलमध्ये व्हॅलिड नाही तरी सतवतात आम्हाला. आणि कोर्टही सहाय्य देत नाही, पोलिसही नाही ना, म्युन्सिपाल्टी. सर्व आमचे हाल झालेत. आमच्या आई वडिलांचे. आमचे पावसाळ्यात पाणी भरतो एवढा. आमची स्वतःची जमीन आम्हाला म्हणतात विकून पळा. का पळू आम्ही डेव्हलप करायचं आहे. आम्ही तिचे रहिवासी. फादर बी नाही मदत करत ना सिस्टर. आम्ही कामधंदा सोडून याच्या मागे लागलो आहे. घरातून बाहेर गेलो की इकडे आई वडिलांचा जीव धोक्यात आहे. आम्ही बाहेर गेलो की आम्हाला कोण उडवतील. या प्रीती सोसायटीचे गुंडे लोक, तसेच बाहेरचे संजीव चड्डा नावाचा एक गुंडा मागे लागला आहे, बिल्डर. तो एक सतवतो आम्हाला. कोर्टातून हारला तरी काय ना काय त्रास. दूरचे नातलं हडपण्यास तयार. करू काय आम्ही? जीव धोक्यात आहे. प्रॉपर्टी हडपण्याची तयारी. काय करायचं? मदत या आम्हाला. आपल्यासोबत वर्सोव्याचे भंडारी समाजाचे नेते असणारे माशेलकर साहेब देखील आहेत. सर, हे नेमकं प्रकरण काय आहे आणि यांच्यावरती कशा प्रकारचा अन्याय केला जातो आणि खास करून ईस्ट इंडियन समाजावरती जर अशा प्रकारची परिस्थिती असेल तर याच्यातून बाकीच्या समाजाने काय बोध घ्यावा? आम्ही मुंबईचे भूमिपुत्र आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी हे 5 मुंबईचे मूळ भूमिपुत्र आहोत. हे प्रकरण असं आहे, या आमच्या ताई यांचे आजोबा पणजोबा या मिळकतीवर शेती करत होते. पण कायद्याचं अज्ञान होतं त्यांना कळत नव्हतं की आम्ही कोण आहोत. आम्ही ॲक्च्युली म्हणजे प्रत्यक्ष आम्ही जमिनीचे मालक आहोत हे त्यांना सांगणारं कोण नव्हतं आजपर्यंत. त्यामुळे ते आपले ज्या पद्धतीने त्यांना लढता येईल त्याप्रमाणे ते लढाई करत होते. स्थानिक प्रशासन असो, पोलीस स्टेशन असो, यांनी त्यांना खूप त्रास दिला आहे. म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं तुम्ही वय बघितलं तर 80+ आहे. आणि आज त्यांना म्हणजे या जागेमधून हुसकावून लावून इथे कुठचा तरी मोठा टॉवर उभा करायचा आणि मूळ भूमिपुत्रांचे जमिनीचे अधिकार संपवून टाकायचं, हे या प्रकरणात दिसतं आहे. आता आम्ही इथे जेव्हा लक्ष घातलं, म्हणजे आम्हाला जेव्हा हे माहीत पडलं तेव्हा ताईंना भेटलो, तर त्यांची आजची परिस्थिती बघून असं वाटत नाही की ते मुंबईमध्ये राहतात. कुठेतरी आदिवासी पाड्यामध्ये आलो आहेत आम्ही. अशी हलाखीची परिस्थिती आहे. म्हणजे त्यांच्या घरी कमवता कोण नाही आहे. 2-5 हजार रुपयावर कोणतरी दिलेल्या मदतीवर त्यांचा गुजराण चालू आहे. म्हणजे आमचा समाज झोपला आहे का? म्हणजे बाहेरून कोणीतरी यायचं आणि मदत करायचं. मग आमचा समाज काय करतो आहे? आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी काय करतात? जर आपल्या एका ताईला आपण मदत करू शकत नाही, मग 100% बाहेरचे लोक येऊन त्याचा गैरफायदा घेणार आणि या जमिनीचे ताबे वगैरे घ्यायचं काम करणार. आणि सर्रास आज चालूच आहे मुंबईमध्ये. प्रत्येक जागेवर तुम्ही बघाल तर डेव्हलपमेंटच्या नावाखाली गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचं काम चालू आहे. तुमच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूमची सोय आहे का? मी स्वयं केली. कोण मला मदत नाही आलं गव्हर्नमेंटचं. नाही कुठून सहाय्य येत घर बनवायला, नाही बाथरूम बनवायला.
तुम्हाला पाणी लाईटची व्यवस्था? तीही मी स्वयं मेहनतीनेच केली. गव्हर्नमेंटची लाईन घेतली, कोणी नाही मला सहाय्य दिलं. फक्त माझी लेवेकर बिचारी मॅडमनी केलेलं, तेही सत्तेमध्ये तेही हारली. म्हणजे बघा की ईस्ट इंडियन समाज जो इकडला स्थानिक भूमिपुत्र आहे तो आज या हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत आहे. साधारणपणे झोपडपट्टीपेक्षाही एकदम बोलू शकतो की गलिच्छ प्रकारचं याच्यामध्ये यांना राहावं लागतं आहे. ज्या ठिकाणी ना पाण्याची व्यवस्था आहे, ना लाईटची व्यवस्था आहे, ना बाथरूमची व्यवस्था आहे, ना टॉयलेटची व्यवस्था आहे. सगळी व्यवस्था आहे. माशेलकर सर, नेमकं हे जमिनीचं प्रकरण नेमकं काय आहे? ही जागा नेमकी किती आहे? आणि हे जे अधिकृत असणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणातून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न होतो आणि मुख्यतः करून या जमिनीच्या संदर्भामध्ये हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, याच्यामध्ये हे प्रकरण नेमकं कसं गेलं आणि त्याच्यावरती काय काय निर्णय आले याची जरा माहिती दिली तर बरं होईल. ही संपूर्ण जागा 4.5 एकर आहे आणि या ताईचा ताबा सध्या 10 गुंठ्यामध्ये आहे. पण ताईला कायद्याचं ज्ञान एवढं म्हणजे महसुलाचं ज्ञान नसल्यामुळे समोरचे जे लोक आहेत जे स्ट्रॉंग आहेत, पैशाने म्हणा किंवा पॉवरने म्हणा स्ट्रॉंग आहेत, त्यांनी यांचा जो अज्ञानाचा फायदा घेऊन पूर्ण 4.5 एकर कसं डेव्हलप करायचं, म्हणजे एकदा ताईला आपण या जागेतनं बाहेर केलं का त्यांचं ते टायटल क्लिअर होईल. मग ताईकडनं कन्सल्ट कशाही पद्धतीने घ्यायचं, म्हणजे आता त्यांना ते जागेचे मालक असताना त्यांच्या विरोधात कोर्टात लोक गेली आहेत. कोर्टामध्ये जाणं आणि म्हणजे सामान्य जनतेला परवडण्यासारखं नाही आहे, सामान्य लोकांना परवडण्यासारखं नाही आहे. आज 1985पासून ताई आमची कोर्टामध्ये भांडते आहे. तिच्या बाजूने निकाल आहे, ते ऑर्डर झाली आहे 10 गुंठ्याची ती मालक आहे म्हणून. तरी पण वारंवार छोटी कारणं घेऊन, पोलिसांची मदत घेऊन, महानगरपालिकेची मदत घेऊन या ताईंना हॅरेसमेंट करायचं आणि एकदा का ताईंनी इकडनं ताबा सोडला मग ते आपले डाव खेळायला मोकळे होणार. हे 16,000 करोड रुपयाची जमीन हडपवण्यासाठी लोक नवीन युक्त्या हे करून वापर करून त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. पाटील सर देखील आहेत. पाटील सर, आपण गेल्या खूप दिवसापासून आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन समाजासाठी लढत आहात, त्यांच्या जमीन हक्कासाठी आपण लढा देत आहात. आजची ही परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटतं? बघा की 400 वर्षापूर्वी आमच्यातलेच आगरी कोळी भंडारी आदिवासी यांनी ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलं आणि ते ईस्ट इंडियन म्हणून ओळखले जायला लागले. त्यामुळे हे आमचे भाऊ आहेत, आमच्या ह्या बहिणी आहेत. मुंबईचे आम्ही मालक आहोत अशा प्रकारचं आंदोलन 2016-17ला आम्ही सुरू केलं आणि आमची जी गावठण आहेत, आमची जी घरं आहेत ती मालकी हक्काने मिळावीत, त्याचा स्वयंविकासाचा अधिकार आम्हाला मिळावात अशा प्रकारचे आंदोलन होतं. 2016-17पासून वरळीतून सुरू झालेले आंदोलन आज मागच्या जानेवारी महिन्यात माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला की ह्या गावठाणांना सीमांकन करून मालकी हक्क द्यायचा. परंतु महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगायची माझी नम्र विनंती आहे की इथली महानगरपालिका, इथलं नगरविकास खातं, इथली बिल्डर लॉबी आणि सगळे नगरसेवक आणि सगळे आमदार खासदार इथल्या भूमिपुत्रांची अवस्था काय करू पाहतात हे तुम्ही पाहिलं. महापालिका यांना काय भीक घालत नाही, म्हणजे यांना काय मान्यताच द्यायला तयार नाही, घर बांधायला मान्यता देत नाही, की इथल्या यांना ड्रेनेज सुविधा पाहिजे ह्या काही द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये ताईंनी स्वतः शौचालय बनवलेलं आहे, ते मी स्वतः बघितलेलं आहे. ही अत्यंत स्वच्छ लोक आहेत, म्हणजे गलिच्छ शब्द हा SRA वापरला गेला आणि त्यांचा विकास करता येत नाही म्हणून आम्ही विकास करतो या नावाने मुंबईतल्या जमिनी SC ST आणि मुस्लिम अल्पसंख्याकांच्या जमिनी हडप केल्या गेल्या. परंतु आम्ही आगरी कोळी भंडाऱ्यांनी हे सांगितलं की आम्ही जमिनीचे मालक आहोत, आम्ही आमची घरं विकसित करू शकतो. पालिकेने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गटर असेल, मीटर असेल, लाईट असेल ही द्यावी, एवढीच त्यांचं काम आहे. परंतु महानगरपालिका यांना विकासापासून वंचित ठेवून असं दाखवते की याचा विकास SRA पद्धतीने होईल. परंतु इथे टॉवर होऊ शकतो, इथं बंगला होऊ शकतो आणि तो बनवण्याचा अधिकार पूर्ण ताईला, आमच्या बहिणीला आहे. आणि या दृष्टीने आम्ही मुंबईतल्या आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आणि आदिवासी बांधवांना विनंती करतो की असे भाऊ जे आपल्या कोपऱ्यात आहेत आणि ते जमिनीचे मालक आहेत, आता ही 10 गुंठे जागा समोर दिसतोय आणि 10 गुंठे जमिनीची काय किंमत आहे ही ताईच्या तोडून आहे का? ताई किती सांगायची किंमत होऊ शकते? 100 करोड. आणि एकूण जागा किती आहे ही? 4,500 स्क्वेअर मीटर जागा आहे, म्हणजे 4.5 एकर जागा आहे. याचं मार्केट व्हॅल्यू आदरणीय माशेलकर साहेब सांगतील. सांगा किती जागा आहे? 1600 करोड रुपये कमीत कमी 1600 कोटींची प्रॉपर्टी आहे. माननीय महसूल मंत्री, पोलीस आयुक्त मुंबई
यांनी तात्काळ ताईला 2 पोलीस देऊन संरक्षण द्यावं. अन्यथा आमचा सगळा समाज इथे उपोषणाला बसणार आहे, मी स्वतः बसणार आहे आणि यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. इस्टियन बांधवांना, कोळी बांधवांना, वर्सोवकर मंडळींना माझी विनंती आहे की 1600 कोटींची जमीन आहे आणि ही लक्ष्मी आहे, ही एकविरा आहे, ही वेलंकनी माता आहे, सगळे इथंच आहे आणि म्हणून यासाठी लढायला आम्हाला सहकार्य करा ही नम्र विनंती. आज मुंबईमध्ये आम्ही गावठाणाच्या सभा घेतोय आणि असे जे लोक कोणी असतील, ईस्ट इंडियन असतील, कोळी असतील, भंडारी असतील, आदिवासी असतील, त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. निश्चितपणे हा लढा आम्ही महसूल मंत्र्यांपर्यंत नेऊ, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेऊ आणि महानगरपालिका किंवा नगरविकास खातं जमीन लुटीचं बिल्डरांच्या माध्यमातून कुठलं षडयंत्र करत असतील ते हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे खात्रीने सांगतो.